हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी 60च्या वर आध्यात्मिक पुस्तके लिहिली आहेत. कठोपनिषद हे त्यातलेच एक पुस्तक. यामध्ये प्रत्यक्ष यमराज नचिकेताला मृत्यूबद्दलचे ज्ञान देत आहेत. योगेश्वर चरणी विनम्र होऊन कठोपनिषद जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. अध्याय 2, वल्ली 2, श्लोक क्रमांक 15, त्याचा उरलेला भाग आता आपण ऐकणार आहोत. त्याआधी मी परत एकदा श्लोक वाचते, कारण हा अत्यंत महत्त्वाचा श्लोक आहे, अत्यंत महत्त्वाचा मंत्र आहे. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती कुतः अयम अग्निः तम एव भांतम अनुभाती सर्व तस्य भासा सर्व इदम विभाती. आपण अन्वयार्थ ऐकलेला आहे आधीच्या भागामध्ये, त्यामुळे मी आता पुढे वाचते. दुसरा मुद्दा असा आहे की आपल्याला चंद्र किंवा इतर ग्रह, तारे दिसतात, कारण आपण चंद्राच्या ग्रह ताऱ्यांच्या परिघाच्या बाहेर आहोत. तसेच आता आधुनिक विज्ञानाच्या प्रगतीमुळे आपण यानात बसून पृथ्वीच्या परिघाबाहेर जाऊन पृथ्वी पाहू शकतो, कारण पृथ्वी बाहेर वातावरण आहे. त्या वातावरणात आपण जाऊ शकतो, त्यामुळे पृथ्वी पाहू शकतो. नचिकेतला आत्मब्रह्म पाहायचं आहे. आत्मब्रह्म संपूर्ण विश्वात पसरलेलं आहे आणि त्याच्या वर उरलेलं आहे. ते आत्मब्रह्म पाहण्यासाठी, त्यासाठी आपल्याला या विश्वाच्या परिघाबाहेर, जेथवर आत्मब्रह्म पसरलेलं आहे त्या परिघाच्या बाहेर जावे लागेल. याचा अर्थ आपल्याला आत्मब्रह्माच्या परिघाच्या बाहेर जावे लागेल. ते तर शक्य नाही, कारण आत्मब्रह्म ही तर आपल्या विश्वाची परिसीमा आहे. त्या बाहेर म्हणजे आत्मब्रह्माबाहेर काहीही नाही. तेथे वातावरण नाही. आत्मब्रह्म हेच अंतिम आहे. त्याच्या कक्षेबाहेर वातावरण किंवा अन्य असे काहीही नाही. आत्मब्रह्म हा विश्वाच्या परिघाचा शेवट आहे. याचबरोबर हेही सत्य आहे की याच्या अतीत झाल्याशिवाय आत्मब्रह्म पूर्णपणे जाणता येणार नाही. मग हा तेढा सुटायचा कसा? यात एक मूलभूत गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ग्रह, तारे, सूर्य इत्यादी आपण पाहतो ते सर्व जड आहेत, भौतिक जगतातील आहेत. ते आपण पाहतो ते बाह्य जगतातून, बाह्य दृष्टीने दगडधोंडे बाहेरूनच पाहायचे असतात. त्यांच्या अंतरंगात जायची सोय नाही. येथे नचिकेत जडत्वाबद्दल बोलत नाही, आत्मब्रह्म तत्वाबद्दल बोलत आहे. ते सूक्ष्मातीत सूक्ष्म आहे. ते जाणण्याचा मार्ग निराळा आहे. पुढील मुद्द्यात याचं विवेचन करूया. आपण एखाद्या माणसाला 6 फूट उंच आणि 3 फूट रुंद असा नखशिखांत पाहिला आणि आपण जर असे म्हटले की मी या माणसाला जाणला, तर ते कितपत योग्य होईल? निश्चितच ते अयोग्य होईल, कारण अशा प्रकारे बाह्यातकारी अवलोकन करून माणूस जाणता येत नाही. किंबहुना कोणताच सजीव असा जाणता येणार नाही. एखादा माणूस घारा गोरा असल्यामुळे जर आपण तो चांगला आहे असं समजलो, तर प्रत्यक्ष तो कपाळकरंटा असू शकतो. किंवा एखादा काळा खभिन्न माणूस सहृदयी, मृदू स्वभावी, सत्वगुणी असू शकतो. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवलेलंच आहे, काय भुललासी वरली या रंगा. सजीव ओळखायचा असल्यास त्याच्या हृदयात डोकावून ते समजावून घ्यावे लागते.
तेव्हाच त्याची खरी ओळख होते. त्याची बाह्यातकारी ओळख कुचकामी ठरते, ती सत्य नसते. त्यासाठी त्याच्या आत हृदयाला धडकावे लागते. आत्मब्रह्मतत्व जाणून घ्यायचे असल्यास आपल्याला त्याच्या अतीत जावे लागेल. परंतु त्याच्या अतीत म्हणजे त्याच्या परिघाच्या पलीकडे जाता येणार नाही. आत्मब्रह्मतत्व परिघापर्यंत पसरलेले आहे. याचा अर्थ त्याचा केंद्रबिंदू विश्वाच्या आत खूप खूप खोलवर आत आत आहे. जर त्याच्या बाहेर जाता येत नसेल तर त्याच्या केंद्रावर जावे लागेल. आत्मब्रह्मतत्व जड नाही, ते सूक्ष्मातीत सूक्ष्म आहे. यामुळे त्याला जाणायला आपल्याला त्याच्या केंद्रबिंदूवर धडक द्यावी लागेल. यामुळे आपण आत्मब्रह्मतत्वाला प्राप्त करू शकू. यासाठी डोळे ताणून विश्वाच्या बाहेर पाहत बसण्यापेक्षा डोळे बंद करून आपल्या अंतःकरणात डोकावले असता आत अंतरात्म्याच्या अंतरंगात केंद्रावर जाऊ. तेथेच आत्मब्रह्मतत्व आहे. अंतःकरणात खोल खोल खूप खूप आत आत आत्म्यापर्यंत जाणे हाच ध्यानाचा प्रयत्न आहे. एवढ्यासाठीच यमराजांनी नचिकेतला अध्यात्म ध्यानयोग साधना सांगितली आहे. आत्मा स्वयंप्रकाशित आहे. स्वयंप्रकाशी आत्मब्रह्मतत्वाला पाहायला दुसऱ्या उजेडाची आवश्यकता लागत नाही. त्याच्यामुळे सर्वत्र प्रकाश होतो. अर्थातच हा दिव्य प्रकाश असतो. तो पाहायला योग्याची तेवढी योगसाधना असावी लागते. योगसाधनेने अतेंद्रिय शक्ती प्रज्वलित होते. येथे दिव्य प्रकाश उजळतो. अशा अवस्थेत योग्याला प्रज्ञा प्राप्त होते. कारण दिव्य प्रकाशाने त्याला वस्तूचे सत्य ज्ञान होते. दिव्य प्रकाशात वस्तू जगत दृश्य होते, ते त्या प्रकाशाने होते, परावर्तित किरणांनी नव्हे. वस्तू जगताचे ज्ञान स्वप्रकाश पडून जसे आहे तसे होते. प्रकाश परावर्तित होत नाही. त्याच्या आधीच ज्ञानप्राप्ती होते. त्यामुळे ते सत्य ज्ञान असते. यास्तव ध्यानसमाधीत सर्वत्र दिव्य प्रकाशच प्रकाश दिसतो. हा स्वमधून उत्सर्जित झालेला असतो. त्यामुळे तो महातेजस्वी असूनही त्याचा दाह होत नाही. परमात्म्याला प्रकाशाने नव्हे तर अनुभूतीतून जाणता येते. ती अनिर्वाच्य गोष्ट आहे. ती स्वतःची स्वतःच जाणून घ्यायची असते. या दोन्ही मंत्रांचे अर्थ मला जसे प्रतीत झाले तसे ते येथे दिलेले आहेत. हरिओम. द्वितीय अध्याय द्वितीय वल्ली समाप्त. ओम तत्सत् त्वम् असि.